सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र झटणारे आपले आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचे हात बळकट करण्यासाठी पलूस शहराचा विकास कामांच्या माध्यमातून कायापालट करणे, पलूस नगर परिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा लावणे गरजेचे असून त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सर्व नगरसेवकांच्या पाठीशी राहा व विजय करा असे आवाहन सौ स्वप्नाली विश्वजित कदम यांनी केले। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ महिला संवाद मेळावा आयोजित केला होता। यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजीवनी सुहास पुदाले, प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार श्रीमती विद्युलता अमरसिंह फडनाईक इनामदार, तसेच वृषाली वैभवराव पुदाले, डॉक्टर मीनाक्षी सावंत, माजी सरपंच सुरेखाताई इनामदार, माजी सरपंच शर्मिला शिंदे, लतिका पवार, भरत इनामदार, मारुती चव्हाण प्रमुख उपस्थित होते। यावेळी सौ संजीवनी पुदाले म्हणाल्या, मी या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उभी राहिले असले तरी मी एकटी उमेदवार नसून तुम्ही सगळ्या महिला या पदाच्या उमेदवार आहात। माणसातील देवमाणूस कोण असेल तर ते म्हणजे डॉक्टर पतंगराव कदम साहेब। पलूसचा विकास कोणी केला असेल तर तो साहेबांनी केला। गावाचे शहरात रूपांतर कोणी केले असेल तर ते साहेबांनीच। आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आमदार डॉक्टर विश्वजित कदम हे आपल्या पलूसच्या विकासासाठी झटत आहेत। त्यामुळे अशा निस्वार्थ नेत्याच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीर उभे राहून नगर परिषद निवडणुकीत माझ्यासह काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करून पारदर्शक कारभार करण्यासाठी आम्हाला साथ द्या असे त्या शेवटी म्हणाल्या। यावेळी उमेदवार विद्युलता फडनाईक म्हणाले की प्रभागातील महिलांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी व स्वर्गीय अमरसिंह फडनाईक यांचे या प्रभागाच्या विकासाचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला साथ द्या। उमेदवार अनिल कांबळे म्हणाले की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीच उमेदवारी देऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला। आपण माझ्या पाठीशी खंबीर उभे राहा, मी प्रभागाचा विकास करेन असे ते शेवटी म्हणाले। या सभेस महिला, नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी डॉक्टर मीनाक्षी सावंत, वैशाली फाळके, संग्राम कुलकर्णी, महेश कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या महिला संवाद मेळाव्याचे स्वागत प्रास्ताविक शर्मिला शिंदे, सूत्रसंचालन पांडुरंग इनामदार यांनी केले। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।